नमस्कार, U24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहतोय की अहमदनगर येथे राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जे अधिकृत संघटना आहे महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, त्याचे प्रेसिडेंट अनिल जोडगे सर आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीने सर अहमदनगर मध्ये आज राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा पार पडतायत आणि पुढील वाटचाल काय असणार आहे। जनरली आम्ही पहिल्यांदा जिल्ह्याचं सिलेक्शन घेतो, त्याच्यामुळं जवळजवळ आज 14 ते 15 जिल्हे फुल स्ट्रेंथनी या स्पर्धेसाठी इथं आलेले आहेत। तसं आता आमचे सानप सर आमचं ऑफिशियली नगरचं युनिट आहे। आज त्यांनी जी व्यवस्था पाहता, त्याच्यानंतर नियोजन, जेवण पण छान होतं। आता ह्याच्यातून सब ज्युनियर कॅडेट आणि पुमसेसाठी जी टीम ही नॅशनलला महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो, तर त्या लवकरच नॅशनल डिक्लेअर होतील। त्यावेळेस ह्याच्यातून जो संघ निवडला जातो तो महाराष्ट्रासाठी नॅशनलला खेळतो। आणि गेल्या वर्षी महाराष्ट्र एक नंबरला आपण होतो, त्यामुळे ह्यावेळेस पण नक्कीच ही येणारी छोटी छोटी मुलं परत तोच जो एक नंबरचा आपला जो पोझिशन आहे ती कंटिन्यू होतील अशी आशा करून ऑल द बेस्ट आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो। निश्चितच आपण पाहतोय की महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे प्रेसिडेंट अनिल जोडगे आपल्या सोबत आहेत। अनिल जी, तायक्वांदो जे आहे हा ऑलिम्पिक स्पोर्ट्स आहे। आता सध्या ऑलिम्पिक मध्ये आपले किती खेळाडू भारताकडून रिप्रेझेंट करतायत किंवा त्याबद्दल काय अधिक माहिती द्याल पॅरिस ऑलिम्पिक मध्ये? आता तसं हा एकमेव गेम असा आहे की ज्याच्यात ऑलिम्पिक मध्ये जेंट्सला 4 आणि लेडीजला 4 असे 8 गोल्ड मेडल प्रत्येक कॅटेगरीत दिले जातात। आता म्हणजे आम्हाला सांगवायला फार गर्वाची गोष्ट आहे की पॅरा ऑलिम्पिकला आमची ह्यावेळेस एक खेळाडू सहभागी होत आहे। आणि ह्या तायक्वांदोच्या इतिहासात पहिल्यांदाच कुठलाही प्लेअर किंवा कुठला जेंट्स असो किंवा लेट पहिल्यांदाच यावेळेस पॅरा ऑलिम्पिक मध्ये सहभागी होत आहे। ते मेन ऑलिम्पिक नंतर ती पॅरा ऑलिम्पिक लगेच चालू होती। त्याच्यात म्हणजे ती मुलगी ह्यावेळेस तर आम्हाला त्या मुलीकडून आशा आहे की बहुतेक ती गोल्ड सुद्धा मारण्याचे चान्सेस आहेत। निश्चितच या ठिकाणी अनिल जोडगे सांगतात की तायक्वांदो मध्ये भारताला पहिलं पदक मिळण्याची शक्यता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये त्यांनी वर्तवलेली आहे। त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचे पदाधिकारी घनश्याम सानप आपल्या सोबत आहेत। कसं पाहता तायक्वांदो नगर मध्ये कसं वाढवता येईल आणि त्याबद्दल कसे प्रयत्न सुरू आहेत? या ठिकाणी आपण जी राज्यस्तरीय स्पर्धा घेतोय, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता असलेली आपली ही संघटना अधिकृत संघटना म्हणून ओळखली जाते। आजपर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये अनेक तायक्वांदोचे खेळाडू जे आहेत ते राष्ट्रीय स्तरावर खेळलेत आणि सब ज्युनियर आणि कॅडेटची जी स्पर्धा आहे ती लहान मुलांना पाहता यावी, नगरकरांना पाहता यावी म्हणून या ठिकाणी आपण या स्पर्धेचं नगरमध्ये आयोजन केलंय। ज्यामुळे नवीन आलेले नियम, सेन्सॉर सिस्टीम या सर्व गोष्टींचा नवीन विद्यार्थ्यांना कळतील। त्याचबरोबर ही स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी या ठिकाणी आदरणीय संघटनेचे अध्यक्ष, राज्य संघटनेचे अध्यक्ष आबा जोडगे सर, खजिनदार प्रसाद कुलकर्णी सर, आमचे मार्गदर्शक गफ्फार पठाण सर, संदीप ओंबासे सर महासचिव या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा जी आहे 2 दिवसीय स्पर्धा आम्ही निश्चितपणे यशस्वी करू आणि चांगल्या सुविधा देण्याचा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातर्फे प्रयत्न करू। निश्चितच आणखी काही पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। कुलकर्णी सर आपल्या सोबत आहेत जे की खजिनदार आहेत तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे। काय माहिती द्याल सर, कशा पद्धतीने अहमदनगर मध्ये या सगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय? पूर्ण राज्यातून खेळाडू आज सहभागी होत आहेत। सर, जवळपास आपल्या 15 जिल्ह्यातून आपल्याकडे या स्पर्धेसाठी संघ आलेले आहेत। यामुळे 12 वर्षाखालील आणि 14 वर्षाखालील लहान मुलं आपल्या इथे खेळतात। अहमदनगर जिल्हा संघटना यामध्ये खूप ऍक्टिव्हली काम करत आहेत। त्यांचे तुम्ही कार्यकर्ते पाहिलेले आहेत, ते खूप डिसिप्लिनने काम करतायत। आणि ही जी आपली स्पर्धा आहे अहमदनगरमध्ये बऱ्याच वर्षांनी पहिल्यांदाच होत आहे आणि त्यांच्या त्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता आमच्या पुढील स्पर्धाही आम्ही अहमदनगरमध्ये घेण्यात उत्सुक राहणार आहोत। आणि एक चांगलं व्यासपीठ इथं अहमदनगरच्या खेळाडूंना मिळावं, कारण त्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये बालगटामध्ये त्यांनी तृतीय पारितोषिक मारलं होतं आणि यावेळेस त्यांचा जो प्रॅक्टिस सराव, त्यांचा जो वक्ता, यावर्षी ते नक्कीच पहिले पारितोषिक मारतील आणि आमच्या महाराष्ट्राच्या राष्ट्रीय संघामध्ये त्यांच्या मुलांची निवड होईल। आणि आमच्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आमचा एक ठाम विश्वास आहे की आम्ही पदतालिकेमध्ये अव्वल स्थानी राहण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू। निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की आपण पदाधिकाऱ्यांशी बोलतोय। तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे पदाधिकारी आहेत, त्यासोबत पॅरा ऑलिम्पिक कमिटीचे जे आहेत आपल्यासोबत त्याचे पदाधिकारी गफ्फार सर आहेत। गफ्फार सर, काय सांगाल,
कसं पाहताय सगळ्या गोष्टींकडे? आज अहमदनगरमध्ये एक ऐतिहासिक क्षण आपण पाहतोय. होऊ शकतं की भविष्यामध्ये जे ऑलिम्पिक्स होतील त्याच्यामध्ये आज इथे अहमदनगरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये खेळणारे खेळाडू कुठेतरी उद्या ऑलिम्पिकमध्ये दिसतील. तर काय सांगाल या सगळ्या गोष्टींबद्दल? निश्चितच येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामधले किंवा देशातले खेळाडू ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसल. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे जे आता पॅरा ऑलिम्पिक जे इंटरनॅशनल जे पॅरिसमध्ये होणार आहे त्यामध्ये आपल्या भारताची एक खेळाडू त्या ठिकाणी खेळणार आहे. तसंच गेले 2019 पासून आपले जे इंडिया टायकोंडोचे प्रेसिडेंट आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली इंडिया टायकोंडोची स्थापना झाली आणि आज इंडिया टायकोंडोची स्थापना झाल्यानंतर बरेचशा बदल आपल्या भारत देशामध्ये दिसायला सुरुवात झाली. त्याच्यामध्ये आपल्याला गेल्या 10 वर्षात किरोगीमध्ये आपल्याला पदक मिळालं नव्हता. ते आता जे व्हिएतनाम मध्ये जे स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पदक मिळाला एशियन चॅम्पियनशिप मध्ये. आणि दुसरी गोष्ट जे रुपा जे होते त्या रुपाने कुमसेमध्ये जे पदक प्राप्त केलंय ते एशियन गेम मध्ये जे अधिकृत जे गट होता त्याच्यामध्ये पदक प्राप्त केले. त्याच्यामध्ये जर ते मुलगी एशियन गेम मध्ये गेली असती तर निश्चितच भारताला आपल्याला पदक मिळाला असता. परंतु आज मी एकच सांगेन की महाराष्ट्रामध्ये ह्या खेळ एकूण साधारण 25-30 जिल्ह्यामध्ये खेळला जातो. पावसाच्या वातावरणामुळे अनेक खेळाडू या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही आणि मोठ्या संख्येने तरीही पावसाचं वातावरण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सुरू असताना सुद्धा आज खेळाडू पंच आणि पदाधिकारी वगैरे सगळे मिळून 700 ते 750 स्पर्धक या ठिकाणी उपस्थित राहिलेले. निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की ऑलिम्पिक स्पोर्ट्स असलेला तायकोंदो आणि त्या तायकोंदोच्या स्पर्धा ज्या आहेत त्या अहमदनगरमध्ये होताना आपल्याला दिसत आहेत. तर निश्चितच अशा पद्धतीच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका.